भेटणार माती लक्षात ठेवा. आम्ही जन्मलो गा मातीत, कधी होणार गा माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणार माती. अरे ह्या पेटणाऱ्या वाती आम्हाला जाग्या करायच्या आहेत आणि ही जबाबदारी तुमच्यावर आहे लक्षात ठेवा. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावाचा विकास करत असताना म्हणायचे, तुझं गावच नाही का तीर्थ, तू कशाला फिरतो व्यर्थ लक्षात ठेवा. म्हणून इथं बसलेल्या सगळ्यांनी तुम्हाला वाटते ना की पंढरपूर आळंदीला गेल्याचं पुण्य आम्हाला जर कमवायचं असेल तर त्या माणसांनी सांगितलेला विचार तुमच्या अंतःकरणात रुजला पाहिजे. आणि हे रुजवण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आल्या सांगितलं होतं की बाबांनो, आयुष्यात माणूस होण्याचा प्रयत्न करा. बहिणाबाई चौधरी खूप सुंदर सांगते, मानसा मानसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला रे माणसाचा काणूस. माणसं पैशासाठी राक्षसासारखं वागतील असं बहिणाबाई चौधरीनं सांगितलं होतं आणि ते आपल्याला सत्यात दिसतंय. पैशासाठी पोरग आईचा खून करतंय, पैशासाठी पोरग बापाच्या डोक्यामध्ये दगड घालतंय लक्षात ठेवा. अरे किती भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माणसाचा कानूस झाला तो पैशामुळं. मला वाटतंय तो पैशाचा कानूस असलेला माणूस बहिणाबाई चौधरी पुढे अजून म्हणते की 21व्या शतकात तुमच्या माझ्यामध्ये माणसं जनावरासारखं वागतील. मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या परिस बरं गोट्यातलं जनावर लक्षात. जनावराची उपमा दिली तुम्हाला मला. आणि म्हणून अशा माणसांना आपण माणूस होण्यासाठीचा प्रवास या प्रशिक्षणाच्या माध्यमातून करत असतो. तुम्ही बघा, माझं मत आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये क्षणभंगुर नाही भरवसा, फारे सावध तोडा. तुम्हाला आयुष्यामध्ये 1 सेकंदाचा देखील भरवसा नाही, पण तुम्ही 3-3 महिन्याचे रिचार्जची गॅरंटी न बांधून जसं काय तुम्ही अमृतच सोबत घेऊन आले अशा आविर्भावात जगताय लक्षात ठेवा. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांचं, कारण तुमच्याबद्दल चेहऱ्यांकडे बघितलं की मला खरंच तुकाराम महाराज जसं म्हणायचे, आम्ही का जन्माला आलो, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी लक्षात. कोणत्या कारणाशी? ते म्हणतात, आडरानाने धावणाऱ्याला मार्ग दाखवण्यासाठी. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. फक्त तुमच्या आयुष्याची वाताहत होती आहे म्हणून ते सांगतात की बाबा तुम्ही शहाणे व्हा. तुम्हाला एक सांगतो, तुकारामांनी सांगून 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 समाजाला शिव्या दिल्या लक्षात ठेवा. समाज ऐकत नव्हता त्यावेळेस. बघा, तुम्ही इथं बसलेले सगळे संप्रदायातली माणसं आहेत. कधीतरी विचार करा, तुकाराम महाराजांनी समाजाला शिव्या दिल्या. तुम्ही काहीच नाही, तुम्हाला शिव्या. तुकारामांनी टोकाच्या शिव्या दिल्या. हे समाजाचं येडपट वागणं बघून ते म्हणले, किती सांगो तरी नायकती बटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील म्हणून सांगितलं. तुम्हाला रडता म्हणून सांगितलंय. आणि शिंदळीच्या शब्दाचा अर्थ काय ते थोडं ग्रामीण भागातल्या महिलांना विचारा. मी म्हणतो ना, 4 पिढ्याचं वैर चालू होते लक्षात ठेवा. इतक्या टोकाची शिव्या तुकारामांनी दिल्या. आणि मग जर तो महात्मा आम्हाला 350 वर्षापासून सांगतोय की बुडती हे जन, आम्हाला बोलणाऱ्या जगासाठी काम करायचंय आणि त्याचे खरे वारसदार जर कोण असाल तर तुम्ही आहात लक्षात ठेवा. अरे